तुम्हाला इथं का घेऊन आलाय? मी इथं घेऊन आलोय कारण या महादेवाच्या साक्षीने मला तुला सांगायचंय, पूजा, मी तुला आयुष्यभरासाठी स्वीकारतोय. आजीव, मी पण तुला महादेवाच्या साक्षीनं आयुष्यभरासाठी स्वीकारते. पण काय? तू आर्मीत भरती झाल्यावर तू बॉर्डरवर जाणार आणि तिकडेच राहणार. मग आपण कसं भेटायचं बाबू? अगं बबडी, आपण एकमेकांना पत्र पाठवू. पण पत्र पाठवून भेटू तर नाही शकत ना आपण. अगं मग फोनवर बोलू, त्यात काय? पण फोनवर बोलून तुझा फक्त आवाजच मला ऐकू येणार. पण तुझा तो स्पर्श, तुझ्या त्या मिठीची ऊब मी मिस करणारच ना. आर्मीमुळे आपण वेगळं होणार असेल ना, तर मला काहीच नकोय. म्हणजे मी आर्मीत नाही जाणार. अगं तुझ्या पुढं काहीच महत्वाचं नाही मला पूजा. अगं माझा तू जीव की प्राण आहेस पूजा. अगं माझं विश्व आहेस तू. फक्त तू आणि तूच आहेस. खरंच तू नाही जाणार वे आर्मीत? अगं तुझ्या पुढे आर्मी बिर्मी काय नाही माझ्यासाठी. बघितलं का, तो बोकाच मांजरीवर लट्टू आहे. अगं तिच्यासाठी यो आर्मीचा याड बी सोडायला तयार झालाय. म्हणजे कसली जादू केली बघ तिनं. अजिंक्य, काय चाललंय हे? मला वाटलं नव्हतं तुम्ही बाहेर असली लपडी करत असाल. जयडे, तू काय करते इकडं? तुमचं काय चाललंय ना ते बघायला आलीये. आणि पूजा का बिजा, अजिंक्यांना आर्मीत भरती व्हायचंय आणि त्यांनी आर्मीत भरती झालंच पाहिजे. नाही नाही, मी त्याच्यावर प्रेम करतोय. त्याच्यासाठी मी आर्मी पण सोडू शकतो. अहो अजिंक्य, असं काय करताय? आपण एकमेकांवर प्रेम करतोय. आजू, बघितलं ना कसं बोलते ते? हे बघ पूजा, आम्ही दोघं एकमेकांवर खूप दिवसांपासून प्रेम करतोय. तू निघून जा यांच्या आयुष्यातून. तूच जा निघून. आजू फक्त माझा आहे. ए काय आजू का बिज्जू, अजिंक्य फक्त माझे आहेत. तूच जा आमच्या मधून. आजू फक्त माझा आहे. ए हात सोड, अजिंक्य फक्त माझे आहेत. अजिंक्य फक्त माझे आहेत. अजिंक्य माझे आहेत. अजिंक्य फक्त माझे आहेत. तोंड सांभाळून बोला. ए तू तोंड सांभाळून बोल. माझा आहे. ए काय आजू बिज्जू, हात सोड. अजिंक्य फक्त माझे आहेत. सोड सोड म्हणलं ना. सोड. अजिंक्य फक्त माझे आहेत. अगं अजिंक्य माझे आहेत. अजय, लई बोक्यावानी या घरातनं त्या घरात उड्या मारत होतास ना. आता या दोन मांजरींमध्ये कसं मरतोयस ते बघच. तू माझे आहे. सोड सोड म्हणलं ना. सोड. अजिंक्य फक्त माझे आहेत. अगं अजिंक्य माझे आहेत. सोड सोड. शीतल, अगं शीतल, अगं तू इथं काय करतेस? ती त्याला घेऊन जाईल की. कोण कुणाला घेऊन जाईल? नाही, कोण नाही. अगं कधी येणार ते? इथे थांबून नको नको झालंय. आणि अजिंक्य तर अजून आले नाहीत. अगं येणार येणार. शिकार कधी शिकाराला सांगून येते वे, त्यासाठी थांबावं लागते. तू खरं सांगतीस ना? आल्यावर तुझ्याच डोळ्यानं बघ आणि मग ठरव काय खोटं आणि काय खरं ते. अगं पण अजून किती वेळ थांबायचं? अगं चांगल्या कामासाठी वाट बघायलाच लागते. तू काळजी करू नको. मी सांगितलं नाही येणार म्हणून, तर ते येणारच. सबर करो, सबर का फल मिठाईच होत आहे. भैया करा की सत्कार सुरू. किती वेळ वाट बघायची? अहो 11 वाजून गेले. रानात जायचंय. उशीर झाला की आबा कावतील की. विक्रम बरोबरचे अजून एक सत्कार मूर्ती आहे, तर शीतल पवार अजून आले नाही. आता त्या नाहीत म्हणजे सत्कार कसा होईल? आता शीतल कुठे गेली?
जा बघा तिला. जमे हा. यास्मिनला विचारलं का? भैया अहो शीतल यास्मिनलाच दुकानात बसून कुठे तर गेल्या. यास्मिनला पण माहित नाही. कुठे गेली असेल ती? आता मेरे को काय मालूम. बरे सत्कार झाला नाही अजून. शीतल नाही ना आली अजून. शीतल वय ती आज पुरस्कार घ्यायला येत नसते. का? मी सांगतो ना ती नाही येत आज. आज्या तूच काहीतरी केला असणार आहेस. गपे तिला पुरस्कार मिळाला काय नाही मिळाला काय मला काही फरक पडत नाही. आणि चोमडेपणा केला ना ती शिक्षा मिळतीच. म्हणजे शीतलला शिक्षा देऊन आलायस वय. हे रावल्या तू गप जरा. त्याला सांग की आज्या काय झाले? शीतल कुठे आहे? मला काय माहित. पण एक लक्षात ठेवा ती का आजच्या पुरस्काराला येत नसते. मी काय म्हणतो आपण शीतलला पुरस्कार नंतर देऊयात ना. आता सगळेच जमले तर विक्रमचा सत्कार घेऊयात. गुरुजी आता बोललाय परत बोलू नका. शीतलचा सत्कार झाल्याशिवाय कार्यक्रम होणार नाही. जमे आपली पोरं सगळी गावात पाठवून तिला हुडकून काढा. सुरजा सगळी पोरं घेऊन बाहेर ये. जमे थांब मी पण येतो तुझ्या संगत. टॅलेंट मी आणि जमे तिच्या घरी जाऊन बघून येतो. चल जमे. आज्या आता खरं काय ते सांग. ए लय आठवणीत असेल ना जावड कायला. ह्यो आज्या काहीतरी लपवायलाय. मलाच काहीतरी केलं पाहिजे. माझ्या शीतलला माझीच गरज आहे. अरे सांग केला का? अरे मला काय माहित कुठे ती.